हॅलो एव्हरीवन, अर्चना टॅरोमध्ये सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज मी परत एक व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आली आहे आणि आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो आहे गणपती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या आयुष्यात काय ब्लेसिंग्स आणि गुड न्यूज मिळणार आहे. सगळीकडेच गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सगळीकडे उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. एक वेगळीच एनर्जी आहे. सगळेजण खूप आनंदी, प्रसन्न वातावरण आहे. तर बघूया की आपल्यासाठी गणपती बाप्पाने काय आशीर्वाद आणले आहेत, काय ब्लेसिंग्स मिळणार आहेत, गणपती बाप्पा आपल्याला काय ब्लेसिंग्स देणार आहेत, तर ते आपण या कार्ड्सद्वारे बघणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे ही जनरल रीडिंग असणार आहे. तर ऑल सायन्स म्हणजे सगळ्या राशींसाठी ही रीडिंग असणार आहे. जनरल आहे ही रीडिंग, कलेक्टिव्ह रीडिंग आहे. तर तुम्ही ओपन माइंडनी बघा. सगळ्यांसाठीच ही रीडिंग आहे. फटाफट कार्ड शफल करते, जास्त वेळ न घालवता. बघूया गणपती बाप्पा आपल्यासाठी काय गुड न्यूज घेऊन येत आहेत, काय चेंजेस येणार आहेत आपल्या लाईफमध्ये, ते आपण बघूया. ओके, फर्स्ट कार्ड आलं आहे आपल्याकडे पेज ऑफ वॉन्ड्स. नेक्स्ट आहे द हँगमॅन. ओके, द हार्मिट. गणपती बाप्पा माझ्या व्ह्यूअर्ससाठी काय घेऊन येतात तुम्ही गुड न्यूज, ब्लेसिंग्स. टू ऑफ वॉन्ड्स. एक कार्ड आलं आपल्याकडे एस ऑफ सोर्ड्स. नेक्स्ट आहे पेज ऑफ सोर्ड्स. ते सोर्ड्सची एनर्जी दिसते मला. नंतर वॉन्ड्स म्हणजे इथे जे सायन्स आहेत, तसं तर सगळ्याच याच्यासाठी आहे, सायन्ससाठी रीडिंग असणार आहे. पण मोस्टली जे सायन्स आहेत ते आहे एरिस, लिओ, सॅजिटेरियस, जेमिनाई, लिब्रा, एक्वेरियस, हँगमॅन. नंतर आहे पेज ऑफ कप्स. खूप सारे आले. ओके, एक आलं एस ऑफ वॉन्ड्स. डबल एसेसची एनर्जी आहे. नंतर मग आहे 3 ऑफ वॉन्ड्स. आणि नंतर 2 कार्ड्स आले आपल्याकडे किंग ऑफ कप्स आणि नेक्स्ट आहे 8 ऑफ कप्स. एक कार्ड घेऊया. गणपती बाप्पा अजून एक कार्ड द्या मला. ओके, द मॅजिशियन. तर आता आपण बघणार आहोत गणपती बाप्पा आपल्यासाठी काय घेऊन येते. आणि बॉटम ऑफ द डेक आहे किंग ऑफ वॉन्ड्स. कार्ड्स दिसत आहे सगळे. ओके,
तर गणपती बाप्पाच्या या आगमनाने आपल्या आयुष्यात काय चेंजेस येणार आहेत, काय गुड न्यूज ब्लेसिंग्स आपल्याला मिळणार आहे. तर ओके, फर्स्ट म्हणजे पहिलं जे असं आहे की गणपती बाप्पा तुम्हाला आत्तापर्यंतचा जो तुमचा आयसोलेशन जो फेज तुम्ही बघितला आहे, काही गोष्टींमुळे तुम्ही हर्ट झाले असाल किंवा काही गोष्टी अशा होत्या की तुम्ही एकटे पडले होतात. एक आयसोलेशन फेज तुम्ही आत्तापर्यंत जो अनुभवला, एक एक्सपिरियन्स केला जो आयसोलेशन फेज, तर त्याच्यातनं तुम्ही आता तो जो तुमचा जो फेज होता तो संपणार आहे. त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडणार आहात आणि ह्या फेजमधनं तुम्हाला काही ना काही नॉलेज नक्कीच मिळालं आहे गाईज. हा जो फेज होता तुम्हाला नक्की काही ना काही शिकवून गेलेला आहे. ह्या फेजमधनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा ज्या काही होत्या की म्हणजे इव्हन समजा तुमच्या आजूबाजूची लोकं कशी होती, त्या ह्या फेजमुळे तुम्हाला हे कळलं आहे की बा अशा परिस्थितीत आपण स्वतःला कसं हे करायचं, स्वतःला कसं सांभाळायचं किंवा ह्या परिस्थितीमध्ये आपण आता कसं काय निर्णय घ्यायला पाहिजे किंवा काय कसं वागायला पाहिजे, पुढचं पाऊल कसं टाकायला. तर ही परिस्थिती जी होती ना, त्याच्यात तुम्हाला बरेच नॉलेज मिळालं आहे आणि ती काहीतरी तुम्हाला शिकवून गेलेली आहे. तर याच्यामुळे तुम्ही आता तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जरी अशी ही वेळ आली, तर त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीशी कसं डील करणार आहात, तर ते नॉलेज तुम्हाला आता याच्यामुळे मिळालं आहे. त्याचप्रमाणे आता गणपती बाप्पाने जो आहे तुम्हाला आता एक नवीन न्यू बिगिनिंग तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत. म्हणजे काही गोष्टी अशा ज्या होत्या की आत्तापर्यंत अटकल्या होत्या त्या सिच्युएशनमध्ये, तुमची कामं अडकली होती, ती पूर्ण होत नव्हती. काही ना काही अडथळे, अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत होता. पण आता त्या गोष्टी आता तुमच्या रिलीज होणार आहेत, त्या गोष्टी संपणार आहेत आणि एक न्यू बिगिनिंग तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघणार आहात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला इथे मला दिसतं की काहींना एक बिझनेस स्टार्टअप करायचा आहे किंवा तुम्ही असं मनामध्ये ठरवलेलं होतं त्या गोष्टी की मला ह्या गोष्टीशी सुरुवात करायची किंवा त्या गोष्टींचं तुम्हाला एक म्हणजे आवड होती, छंद होता, एक त्या गोष्टीसाठी तुम्ही पॅशनेट होत्या, पण त्या गोष्टी तुमच्या आत्तापर्यंत होत नव्हत्या. काही ना काही अडथळे येत होते, तर त्या आता तुमच्या त्या अडथळे जे होते ते आता तुमचे बाजूला होणार आहेत आणि गणपती बाप्पा आता ते सगळे तुमचे मार्गातले जे काही अडचणी होत्या त्या दूर करणार आहे आणि तुम्हाला तुमचा रस्ता मोकळा करणार आहे आणि ती परिस्थिती आता तुमची बदलणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीने तुम्ही तुमच्या कामाला लागणार आहात आणि ते सक्सेसफुली वर्क करणार आहे तुमचं काम जे आहे ते. त्याचप्रमाणे काहींच्या ह्याच्यामध्ये म्हणजे असं तुम्ही ऑनलाईन पण एक बिझनेस स्टार्टअप करू शकता किंवा ऑनलाईन तुम्हाला काही अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. म्हणजे ह्या ज्या संधी आहेत किंवा अचानक तुमच्या समोर येतील आणि त्याचा तुम्हाला एक म्हणजे पुरेपूर लाभ होणार आहे. त्या संधीचा तुम्ही घेणार आहात, म्हणजे योग्य तो वापर तुम्ही करून घेणार आहात. ती संधी तुमच्या समोर येणार आहे आणि त्याचा तुम्हाला योग्य तो फायदा पण होणार आहे. नंतर एक त्याचप्रमाणे काहींना जे तुम्ही आत्तापर्यंत इमोशनली जे हर्ट होता कुठल्या एखाद्या सिच्युएशनमध्ये, असं होतं की तुमचे जे कामं मनासारखी होत नव्हती, तुम्ही एक आयसोलेशन फेज होता तो तर संपणारच आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आता जी तुमची जी सिच्युएशन होती ती आता बदलणार आहे. म्हणजे एक आत्तापर्यंत काही लोकं जी होती ती तुम्हाला मदत करायला टाळाटाळ करत होती, तुमच्यापासून लांब जात होती. पण आता स्वतःहून लोकं तुम्हाला विचारतील, तुमच्या मदतीला येतील. एक म्हणजे हेल्पफुल पीपल तुमच्या आजूबाजूला असतील की जे तुम्हाला तुमच्या याच्यात कामांमध्ये मदत करून तुम्हाला पुढे जाण्यामध्ये एक साथ देतील, असं एक आहे. म्हणजे आजूबाजूला तुमची हेल्पफुल पीपल असतील तुमच्या आजूबाजूला, तुमच्या अराउंडमध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही मागे जो इमोशनल लॉस जो बघितला, एक इमोशनल फेज जो अनुभवला तुम्ही, तर त्या ह्याच्यातनं तुम्ही बाहेर निघणार आहात आणि आता स्वतःकडे फोकस करणार आहात, स्वतःकडे लक्ष देणार आहात आणि एक बॅलन्स तुमच्या लाईफमध्ये येणार, एक बॅलन्स तुम्ही अनुभवणार आहात. म्हणजे जे आत्तापर्यंत तुम्ही खूप इमोशनली हर्ट होत होता काही गोष्टींमध्ये, म्हणजे एकदम तुम्हाला कोणी काही बोललं किंवा काही हे झालं तरी तुम्हाला खूप हर्ट व्हायचं किंवा तुम्ही त्याचा म्हणजे खूप सतत विचार करत बसायचे. पण आता त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम करणार आहात, त्याच्यावर मात करणार आहात आणि स्वतःला एक म्हणजे परफेक्ट याच्यात तुम्ही बसवणार आहात. तुम्ही बॅलन्स करणार आहात स्वतःला. ह्या एनर्जीतनं तुम्ही बाहेर येणार आहात.
त्याचप्रमाणे जसं मी मागे सांगितलं की तुम्ही जे तुमच्या एका बिझनेसचे जर काही स्वप्न बघितले असतील काही हे तर ती पण तुमची आता पूर्ण होणार आहेत. ती एक ब्लेसिंग्स तुम्हाला इथे परमेश्वराकडनं, गणपती बाप्पाकडनं मिळणार आहे की तुम्ही तुमच्या कामांमध्ये पुढे जाऊ शकाल. जे ठरवलेल्या गोष्टी होत्या तर त्या आता सक्सेसफुली वर्क करतील तुमच्या. म्हणजे तुमच्या अडचणी बाजूला होऊन तुमची कामं फटाफट होणार आहे. ज्या गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट केलेल्या होत्या मागे, ज्या परमेश्वराजवळ ज्या मागवल्या होत्या, मागितल्या होत्या ज्या गोष्टी, त्या आता ग्रांटेड झालेल्या आहेत. म्हणजे परमेश्वराने त्या गोष्टी तुम्हाला मान्य केलेल्या आहेत, त्या तुम्हाला देणार आहेत. तर का? तर तुम्ही तुमचं जे हे होतं पूर्ण एफर्ट्स लावले होते. तुम्ही एक म्हणजे खूप मेहनतीने हे केलेलं आहे. एक आयसोलेशन फेजमधनं तुम्ही स्वतःला बाजूला काढून स्वतःला एक कणखर व्यक्ती म्हणून तुम्ही साबित केलं आहे. ह्या फेजमधनं तुम्ही अगदी याच्याने म्हणजे तुमची जी कर्म होती ती तुम्ही त्या कर्माची एक डील केलेलं आहे. ती कर्म तुमची आता कंप्लीट झालेली आहेत आणि आता तुमचं त्याचा एक फ्रुटफुल रिझल्ट तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. आणि ज्या गोष्टीसाठी पॅशनेट होते तुम्ही, त्या गोष्टी तुम्हाला आता मिळणार आहेत. ह्या ज्या काही संधी आहेत त्या तुमच्या समोर आपणहूनच चालत येणार आहेत की ना की तुम्ही दुसरीकडे जाऊन विचारणार आहात. स्वतःहून ह्या संधी, एक ब्लेसिंग्स, हे आशीर्वाद तुमच्या समोर येणार आहेत. आता आपण याच्यातनंही बघून घेऊया की गणपती बाप्पा अजून काय देणार आहेत तुम्हाला. ह्या ओरेकल डेकमधनं आपण बघून घेऊया गणपती बाप्पाच्या येण्याने तुम्हाला काय गुड न्यूज, ब्लेसिंग्स येणार आहेत. गणपती बाप्पा काय गुड न्यूज, ब्लेसिंग्स तुम्ही देणार आहात माझ्या व्हिडिओजला. ओके, 2 कार्ड आले आहेत. दोघं कार्ड क्राऊन चक्राशी रिलेटेड आहेत. एक आहे इन्स्टंट रिलीज. जसं मी सांगितलं की मागे, म्हणजे आता काही गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या रिलीज होणार आहेत. म्हणजे जसं हँगमॅन झालं किंवा तुम्ही आत्तापर्यंत जो इमोशनल लॉस बघितला तर त्या गोष्टी आता रिलीज होणार आहेत. ओके, 2 कार्ड आले आहेत. एक आहे फसाद, नेक्स्ट आहे ट्विस्ट, कार्ड विस्टम. तर बघा, म्हणजे जसं की आता तुमच्या आयुष्यातली ही जी काही रिकामी जागा होती, ही जी पोकळी होती तर ती आता संपणार आहे. जसं हा आयसोलेशन जो फेज होता, तुम्ही जो अनुभवला होता, जो एकटेपणा जो तुम्ही अनुभवला होता, तर आता तो संपणार आहे. आता तुमच्या लाईफमध्ये असे काही लोक येतील की जे तुम्हाला हेल्पफुल असतील. त्याचप्रमाणे काही एक तुमचे फ्रेंड सर्कल, तुमच्या आजूबाजूचा फ्रेंड सर्कल जो आहे तो वाढणार आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला म्हणजे गुड पीपल तुमच्या आजूबाजूला येणार आहेत, जे तुम्हाला मदत करायला नेहमी तयार असतील आणि तुमचे वेल विशर्स असतील. असे लोक आता परमेश्वर तुमच्या आयुष्यात पाठवणार आहे आणि हा तुमचा जो फेज होता तो संपणार आहे. त्याचप्रमाणे एक ट्विस्ट, नवीन मार्ग तुम्ही शोधणार आहात. म्हणजे आत्तापर्यंत जे तुम्ही परमेश्वराजवळ जे मागितलं होतं तर ह्या आता जी काही तुमची कामं होत नव्हती, तुम्ही जे ह्या सिच्युएशनमध्ये होता, तर ती सिच्युएशन तुमची आता संपणार आहे आणि एक नवीन मार्ग तुम्हाला मिळणार आहे की ज्याच्याने तुमची ग्रोथ होणार आहे पुढे आणि तुम्ही एक छान लाईफ तुमची पुढे जाणार आहे आणि पॉझिटिव्हली तुम्ही ह्या गोष्टी हे करणार आहात, तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार आहात पॉझिटिव्हली. नेक्स्ट आहे विस्डम. ह्या गोष्टींचं विस्डम नॉलेज तुम्हाला परमेश्वर देणार आहेत की आता पुढे तुम्हाला कसं जायचं आहे, काय जायचं आहे आणि तुम्ही याच्यातनं कसा मार्ग काढाल. तर हे एक नॉलेज तुम्हाला परमेश्वराकडनं मिळणार आहे. गणपती बाप्पाकडनं हा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे की आता तुम्ही पुढे म्हणजे ही जी सिच्युएशन होती, ह्या सिच्युएशनमधनं तुम्ही बाहेर कसे निघणार आहात किंवा तुम्ही ह्या सिच्युएशनशी कसे डील करणार आहात. आता ही सिच्युएशन संपल्यानंतर पुढे तुम्हाला कसं वागायचं आहे, कसं हे करायचं आहे, तर हे नॉलेज तुम्हाला आता गणपती बाप्पाकडनं मिळणार आहे. हे आशीर्वाद, ब्लेसिंग्स तुम्हाला आता गणपती बाप्पाकडनं मिळणार आहे आणि ते फ्रुटफुली एक वर्क करणार आहे. तुम्ही एक सक्सेसच्या पुढच्याच याच्यावर तुम्ही चढणार आहात आणि हे ब्लेसिंग्स तुम्हाला आता मिळणार आहेत.
आता गाईज ही आपली आजची रीडिंग होती. ही रीडिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. बाय.